लाख्याची गोष्ट. एका पांडुरंग केशव नावाचे गृहस्थास तो मरण्याच्या 2 दिवस पूर्वी महाराजाचे साक्षात दर्शन झाले. तो सातारा जिल्ह्यातील राहणारा असून श्री स्वामी समर्थाचा भक्त होता. तो कधी कधी अक्कलकोटास येत असे. एक वेळ मुंबईची काही यात्रा आली असता त्यात काही बालेमंडळी बाणकोटकडील होती. त्यात एक लाख्या म्हणून पोऱ्या होता. त्यास ब्रह्मचारी बुवांनी बाजारातून गूळ आणण्यास सांगितला. लख्या गूळ घेऊन येत असता वाटेत खाऊ लागला. तो इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले की, लखा भोसडिका, गूळ खाता माळ कोणी देता, असे म्हणून हू म्हणून रडू लागले. हा तमाशा पाहून काही मंडळी बाजाराकडे गेली. तो तिकडून लख्या गूळ खात येत असताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्यांना श्रीच्या लीलेचे मोठे आश्चर्य वाटले. जशास तसे अशी महाराज कधी कधी गंमत करत असत. मुंबईचे दामोदरजी यांनी एक दिवस समर्थांना विचारले की, महाराज आपण एक वेळ मुंबईस चलून सर्वांस दर्शन द्यावे. हे त्यांचे भाषण ऐकून समर्थ म्हणाले, मुंबई काय आता, आम्हास नवीन पाहावयाची आहे. आम्ही 25 वर्ष मुंबईत होतो. ते म्हणाले, महाराज आपण कोठे होता? महाराज म्हणाले, वाळकेश्वराचे देवळाच्या मागले बाजूच्या कोठडीत होतो. हे ऐकून सर्वत्रांची खात्री झाली. हजारो वेळ श्रीचे अंतसाक्षित्वाबद्दल अनुभव आले असून पुन्हा लोक विचारण्यास कमी करत नसत. अशा प्रकारचे विचारणारे म्हणजे हे साधू किंवा अवतारी खरे आहेत किंवा नाहीत हे पाहणारे यांची संख्या यात्रेकरूत बहुत असेल. परंतु आपण जन्ममरणापासून मुक्त व्हावे, त्यांचा मार्ग कोणता वगैरे विचारणा करता आलेले किंवा त्याबद्दल शरणागत झालेले यांची क्वचितच उदाहरणे आढळतील. खरेच आहे, हिऱ्याची दुकाने फार कुठली असायची, कांदे मिरच्याची दुकानेच बहुत बाजारात असायची. श्री समर्थांची लीला जोकणी जसा येईल त्याचबरोबर तशीच असेल. बायकाबरोबर तशीच, मुलाबरोबर किंवा साधू संन्यासी, बैरागी, योगी, वेदांती वगैरे अनेक प्रकारचे लोक श्रीच्या दरबारात येत असत. त्यांना जसेच्या तसे उत्तर किंवा त्यांची जी कामना असेल ती पूर्ण करीत असत. हे चमत्कार क्षणोक्षणी होत असत. धन्य त्या समर्थांची लीला. एक दिवशी भर 2 प्रहरी चैत्राच्या महिन्यात महाराज उठून जोडा घालून चालू लागले. 150 सेवेकरी मंडळीही मागून निघाली. गावाबाहेर यवनाची स्मशानभूमी आहे, तेथे महाराज गेले. एक मोठा दगड लोकांकडून आणून विहिरीत टाकला. जवळच एक कबर होती. त्याच्याजवळ शौचास बसले. ते पाहून तेथे काही मुसलमान होते. त्याने आपल्या जातीत जाऊन कळवले. ती जात कडवीच पडली. हातात दणके घेऊन 5-50 लोक पारिपत्य करण्यास धावले. त्यास दुरून येताना पाहून सेवेकरी मंडळीने महाराजास सांगितले की, महाराज, मुसलमान लोक आपणास मारण्यास येत आहेत. महाराजाजवळ त्यावेळेस 2 मोठे कुत्रे होते. त्यापैकी एकाचे नाव बोकड आणि एकाचे मोत्या असे होते. असो, महाराजांनी गुडघे जमिनीवर टेकून हाताने जमिनीवर दाबल्यासारखे करून बोकडू को दाबो म्हणून एका सेवेकऱ्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे सेवेकऱ्यांनी कुत्र्यास दाबले. इकडे जे लोक मारण्यास येत होते त्यांच्या घरी आकांत झाला. लहान मुलांच्या एकाएकी पोटात दुखण्यास लागले. ती पोरे कुत्र्याप्रमाणे ओरडू लागली. ते पाहून गावातील सर्व बायका आपल्या नवऱ्यास सांगण्याकरता धावल्या आणि सांगू लागल्या की, तुम्ही घरी चला, घरात आकांत उडाला आहे. ते पाहून सर्वांस आश्चर्य वाटले व पुढे काय करावे हे त्यास सुचेना. त्यातील एक म्हातारा मुसलमान म्हणू लागला की, हे सर्व श्री स्वामी महाराजांचे कृत्य असावे, तर तुम्ही सर्वांनी त्यास शरण जा, म्हणजे विघ्न निवारेल. तेव्हा सर्वांनी हातातील काठ्या वगैरे टाकून ते सर्व श्रीस अन्यन्य भावे शरण गेले आणि कान धरून गुडघे टेकून प्रार्थना केली की, आम्हास या संकटापासून सोडवावे. श्री दत्तात्रेय स्वामीस दया येऊन सेवेकऱ्यास कुत्र्यास सोडून देण्यास सांगितले. तिकडे मुसलमानाच्या घरी सर्व शांतता झाल्याबद्दल वर्दी आली. तेव्हा सर्व लोकांस आश्चर्य वाटून श्री स्वामी महाराज बडा अवलिया आहे असे म्हणून मुसलमान लोक स्वगृही गेले. अशी समर्थांची विचित्र लीला असे. नानाबुवा तांदूळवाडकर. सातारा जिल्ह्यातील भजनी नानाबुवा तांदूळवाडकर म्हणून पंढरीचे वारकरी होते. बुवा प्रेमळ भक्त असून दैविक साक्षात्कारी होते. श्री दत्तावतार स्वामी महाराज अक्कलकोटास भक्तजन तारण्यासाठी वास करीत आहेत अशी कीर्ती ऐकून श्रीचे दर्शन घ्यावे या हेतूने ते अक्कलकोटास गेले. श्री स्वामी समर्थ चोळापाच्या घरी होते. बुवा तेथे जाऊन समर्थचरणी मोठ्या प्रेमभावाने वंदन करून खाली बसले व त्यांनी ते अद्भुत दिव्य तेज व अजूनबाहू मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. याप्रमाणे चित्ताचे समाधान करून बुवा बिराडी गेले.
महाराजापुढे भजन करावे असा त्यास हेतू उत्पन्न झाला. परंतु स्वामी महाराज भजनास बसतील की नाही ही त्यास काळजी पडली. ते गणपतराव जोशी यांच्या घरी उतरले होते. बुवांच्या मनातील हेतू जाणून जोशी बुवा यांच्या घरी महाराज गेले. हे पाहून बुवास वाटले की आमचे भजन श्रीच्या मनातून ऐकण्याचे आहे. बुवास मोठा आनंद झाला व त्यांनी लागलीच मृदुंग, वीणा वगैरे आणून भजनास आरंभ केला. त्यावेळी स्वतः ते प्रेमळ व भजनी सर्वोत्तम करणारे आणि पुढे श्री समर्थांची स्वारी विराजमान झालेली, मग त्या आनंदास काय विचारावे. असे भजन चालले असता सर्व श्रोतेजण प्रेमसागरात बुडून गेले होते. भजनाचा ऐन रंग बुवाच्या डोळ्यातून सारखे पाणी चालले व त्यांच्या तोंडातून शब्द येईना. असे होता होता ते जमिनीवर पडले. ते एक घटका निचेष्टीत पडले होते. मग सावध होऊन पुन्हा भजन करण्यास लागले. भजनाची समाप्ती केली व श्री समर्थास आरती करून पादारविंदी नमन करून ते खाली बसले. बुवा खाली बसल्यावर त्यास गणपतराव जोशी यांनी आपण एक घटका भर तटस्थ का उभे होता ते कृपा करून सांगावे म्हणून प्रार्थना केली. तेव्हा बुवांनी त्यास सांगितले की निम्मे भजन झाल्यावर समर्थांनी आपले हे स्वरूप अदृश्य करून सावळी मूर्ती, पितांबर परिधान केलेली, कटीवर दोन्ही हस्त ठेवलेली, मस्तकी मुकुट, कानी कुंडले धारण केलेली अशी श्री पांडुरंग मूर्ती मला दिसू लागली. ते तेजपुंज मनोहर रूप पाहून माझी वृत्ती अंतर्मुख होऊन समाधी लागली. माझे देहभान नाहीसे झाले. पुढे काही वेळाने देहावर वृत्ती आली. तेव्हा मी पुन्हा भजन चालू केले. श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. भक्तजनांचे उद्धारार्थ हा मानवी शरीर संबंध ठेवून आम्हा मूढ जनांचे तारण करीत आहे, त्यात संदेह नाही. याप्रमाणे श्री पांडुरंग दर्शन झाल्यावर नानाबुवा आणखी काही ते व्यवस्थेत राहून त्यांची मनोभावे श्री स्वामीरायाची सेवा केली व आज्ञा घेऊन नंतर ते आपल्या गावी निघून गेले. नागूअण्णा कुलकर्णी. मोगला येथील मोरगावचे एक नागूअण्णा कुलकर्णी म्हणून होते. ते वकिलीचा धंदा करीत असत. 40व्या वर्षी त्यांचे डोळे गेले. पुष्कळ औषधोपचार केले आणि पुष्कळ पैसेही खर्च केले, परंतु गुण नाही. तेव्हा तुळजापुरात जाऊन देवीजवळ अनुष्ठान करावे. देवी सेवेशिवाय आपले डोळे येणार नाहीत असा विचार करून बरोबर एक 12 वर्षाची मुलगी आणि एक मनुष्य घेऊन तुळजापुरास आले. पुजाऱ्यास व इतर लोकांस विचारले की आम्ही काय सेवा करावी. मग सर्वानुमते अंतर्गाभाऱ्यात देवीस प्रदक्षिणारूप अनुष्ठान करावे असे ठरले. नंतर मुलीचे हात धरून प्रदक्षिणा घालाव्यात. 2 प्रहारापर्यंत प्रदक्षिणा घालून मग 3ऱ्या प्रहारी भोजन करावे असा नियम त्यांनी चालू ठेवला. या कृत्यास सुमारे 6 महिने होत आले. तथापि देवीचा काही दृष्टांत वगैरे झाला नाही. तेव्हा त्यांना मोठी काळजी पडली व आता काय करावे असे म्हणू लागले. पुढे थोड्याच दिवसांनी असा दृष्टांत झाला की रात्री एक पोक्त वयाची बाई, शुभ्र पातळ नेसलेली, जरीची चोळी, गळ्यात मोत्याचा हार व कपाळास भव्य कुंकू लावलेली येऊन म्हणाली, आता इथे राहू नकोस, अक्कलकोटास जा असे म्हणून निघून गेली. काही पूछताछ विशेष करणार तो नागूअण्णा जागृत झाले व आपले स्वप्न त्यांनी पुजाऱ्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले की आम्हास आज्ञा झाली अक्कलकोटास जावे. तेव्हा नागूअण्णांनी विचार केला की आज्ञा झाली खरी, परंतु तेथे जाऊन काय करावे वगैरे स्पष्ट देवीने काही सांगितले नाही. तरी 6 महिने भरण्यास थोडा अवधी आहे, तेव्हा आपण आरंभलेले अनुष्ठान पुरे करून जावे असे मनात आणून तोच क्रम सुरू ठेवला. ज्या दिवशी 6 महिने भरले त्याच रात्री नागोअण्णास पुन्हा स्वप्न पडले. ते असे, तीच बाई अंगावर पुष्कळ दागिने घातलेली व दिव्य तेज अशा प्रकारची येऊन तिच्या हातात एक पितळी, त्यात थोडा भात, एक काणोला असे अन्न व एका बाजूस एक चोळखण व कुंकवाची पुडी अशा जिन्सा घेऊन, अरे नागोबा उठ उठ, हा प्रसाद घे म्हणून पितळी हातात दिली आणि अक्कलकोटात स्वामी महाराजाकडे जा, उगीच संशयात पडू नकोस असे सांगून बाई अदृश्य झाली. नागोअण्णा जागे झाले आणि तेही स्वप्न त्यांनी पुजाऱ्यास सांगितले. तेव्हा पुजारीने सांगितले की तुम्हा स्पष्ट आज्ञा झाली, आता तुम्ही राहू नये. नागोअण्णांनीही काही ब्राह्मण, सुवासिनी, जगदंबेस नैवेद्य वगैरे अनुष्ठानाची सांगता करून ते अक्कलकोटास आले. तेथे गेल्यावर श्रीचे दर्शनास गेले. तो महाराज शाली जोडी घेऊन अंगावर निजले होते. नागोअण्णांनी पायावर डोके ठेवून उभे राहतात तो शाली जोडीच्या आतून ऐकू येण्यासारखे शब्द, आमच्याकडे हे लचांड का पाठवले, उगीच स्वस्थ बसावे अशा उपाधीत येता असे बोलून लागले.
नागोपंत आपली हकीकत सांगू लागले. इतक्यात तोंडावरचा पदर काढून येथे का आलास, जा पंढरपुरास म्हणून आज्ञा देऊन पूर्ववत निघले. चोळाप्पासह सर्व मंडळी म्हणाली, अहो अंधबुवा, तुम्ही पंढरपुरास जावे, काही संशय घेऊ नये असे महाराज कोणासही प्रत्यक्ष सांगत नाहीत. तुमचे भाग्य थोर म्हणून तुम्हास तात्काळ आज्ञा झाली. असे ऐकताच नागोअण्णास थोडा राग आला. 6 महिने तुळजापुरात सेवा केली, देवीने येथे पाठवले, आता हे पंढरपुरात जा म्हणतात. जीवाला काही संकट प्राप्त झाले म्हणजे देवी उपाय करावे असे साधू म्हणतात. म्हणून मी तुळजापुरास गेलो व मोठ्या कष्टाने 6 महिने सेवा केली. मग तेथेच देवीने मला सांगायचे होते की तुझे डोळे बरे व्हायचे नाही, म्हणजे मी इतके कष्ट कशाला केले असते. अशी आणखीन काही हकीकत ते सांगत आहेत. इतक्यात अरे जाव, पंढरपूर को मोठा आम्हावर हुकूम घेऊन आला, चल निकल, चुप जा पंढरपूर को असे महाराजांनी म्हणून तोंडावर पदर घेऊन निजले. जवळच्या मंडळींनी सांगितले की फार उत्तम झाले, तुमचे मनोरथ पंढरपुरात सिद्ध होतील, तुम्ही राहू नका, जा. नागोअण्णांना फार वाईट वाटले. मग 2 ब्राह्मण व स्त्रीस नैवेद्य करून पंढरपुरास आले. पंढरपुरास तुका विप्राच्या मठात उतरले. दररोज दर्शनास जावे, परंतु पुढे त्यास काही करावे काही सुचेना. तसे 3-4 दिवस गेले. एक दिवस देवळात 2 गृहस्थांनी त्यास सांगितले की उद्धवाचे मठानजीकच एक डोळ्याचा वैद्य आला आहे, त्याच्याकडे तुम्ही जा. मग नागोअण्णा वैद्याकडे गेले. वैद्याची आणि त्यांची गाठ पडल्यावर वैद्याने सांगितले की मी 50 रुपये घेईन तर डोळे नीट करेन. मग नागोअण्णांनी कबूल केले. मग पांचाहाती पंचा त्यांच्याजवळ देऊन त्यास स्वस्थ बसण्यास सांगितले. मग शस्त्र घेऊन वैद्याने त्यांच्या डोळ्यावरचे पडदे काढले आणि 2 दिवस पट्टी सोडायची नाही असे सांगितले. नागोअण्णांनी बिराडी येऊन 3 दिवसाची पट्टी सोडली. तो दिसू लागले, परंतु कसर राहिली, चांगले दिसत नसे व डोळ्यास फार कळ लागली. तेव्हा वैद्याकडे जावे असे मनात आणून मठात गेले. तो तेथे वैद्य नाही म्हणून लोकांना विचारले. तेव्हा लोकांनी सांगितले की डोळ्याचा वैद्य आलेला आम्हास माहीत नाही. हे ऐकून नागोअण्णास अद्भुत चमत्कार वाटला. डोळे साधारण बरे झाले, पण कळ अतिशय लागून राहिली. तेव्हा आता काय करावे. तेथील दुसऱ्या वैद्यास त्यांनी हा मजकूर सांगितला, परंतु त्यांनाही काही सुचेना. त्यांनी काही थोडा औषधोपचार केला, तेव्हा डोळ्याचा ठणका जास्तच झाला. नंतर नागोपंत अक्कलकोटास चालते बोलते देव आहेत, त्यांच्याकडे जावे आणि त्यास त्यांच्याबद्दल याबद्दल विचारावे असे म्हणून ते अक्कलकोटास गेले. श्रीचे दर्शन घेऊन सर्व हकीकत मंडळी सांगितली आणि महाराजास विचारले की महाराज, आता डोळ्याचा ठणका सोसवत नाही, पहिला आंधळा होतो ते बरे होते, तर महाराजांनी कृपा करून काही उपाय सांगावा. हे ऐकून श्री समर्थ दयागण अद्भुत शक्तिमान म्हणाले, घोड्याचे मूठ डोळ्यात घाल. असे ऐकून त्यांनी 1-2 दिवस घोड्याचे मूठ घालताच डोळे चांगले झाले, साफ दिसू लागले व कळही राहिली. श्री समर्थांचा हा आश्चर्यकारक खेळ पाहून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. नागोअण्णाही श्रीजवळ काही दिवस राहून मनोभावे सेवा करून श्रीची आज्ञा घेऊन आपले गावी गेले. रावसाहेब ढवळे हे पूर्वी किंब्याचे दिवाण होते. पुढे ते चाकरी वगैरे सोडून सर्व संघ परित्याग करून अक्कलकोटात श्री स्वामी समर्थाजवळ सेवेला राहिले होते. त्यांची मातोश्री श्री काशी क्षेत्री वास करून होती. पुढे ती आजारी पडून रावसाहेबास तार आली. त्यांनी महाराजाजवळ आज्ञा मागितली. तेव्हा बैठ किधर जाता असे महाराज म्हणाले. रावसाहेबाच्या श्रीच्या ठिकाणी विश्वास असल्या कारणाने त्यांनी ते वाक्य मान्य करून ते गेले नाही. बरे झाल्याबद्दल पत्र आले. दुसऱ्या खेपेस पुन्हा आजारी असल्याचे मातोश्रीचे पत्र आले. पुन्हा ढवळ्यांनी विचारले, महाराज आज्ञा देईनात, ते गेले नाहीत. तिसऱ्या खेपेस आजारी असल्याचे पत्र आले. ढवळे महाराजास विचारण्यास गेले. अबजा असे महाराज बोलले. ढवळे काशीस गेल्यावर त्यांची मातोश्री वारली. मग त्यांनी उत्तर कार्य करून काही दिवसांनी ते अक्कलकोटास आले आणि महाराजांचे दर्शन घेतले. तो पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात रुतली असती असे महाराज म्हणाले. याचा अर्थ पूर्वी गेला असतास तर 2-3 वर्षे अडकून पडला असतास असा असावा. असो, यावरून काशी क्षेत्रात राहण्यापेक्षा श्री समर्थाजवळ राहणे यात साधकांचे विशेष कार्य होणार असे दिसते. खरेच आहे, गीतेच्या 12व्या अध्यायात भगवंतांनी याबद्दल निर्णय केलेला आहे. तोच सिद्धांत इथे समजावा. बहु दिवस त्यांनी श्रीची सेवा केल्यावर त्यांचा आत्मनात्म विचार चांगला होऊन पुढे त्यांनी संन्यास घेतला.